गरजेचं आहे. मागचा मॅच भरपूर अंदाजामध्ये डासिंग अंदाजामध्ये फिनिश झाला होता. चेंडू अगदी रंगला होता मॅच. विजय ज्याने अर्धशतक झळकवले या स्पर्धेचं तो आता स्ट्राईक वर आलाय. स्ट्राईक घेतलीये कारण की मॅच सुरू झाली आहे. मॅच चांगला आहे. दोन्ही पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकामध्ये सुजित पाटील आणि त्याचबरोबर विनीत भुईर पंचांच्या भूमिकामध्ये. पहिला चेंडू अनिकेतचं. पहिला चेंडू इथे समोर केलाय. फोर्सिंग स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक लावण्यात आला होता त्या क्षेत्रामध्ये आणि विजेचा झेल सुटलाय. म्हणजेच डोकेदुखी ठरू शकतो इथे. कारण की आमच्या डाव्या बाजूला डीजीचा सेटअप आहे त्यामुळे आम्हाला तिथे बरोबर दिसला नाहीये की तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक होता मात्र त्यांनी सोडली आहे झेल. कदाचित हा जर फलंदाज चालला ना खेळपट्टीवर पुन्हा एक अर्धशतक जो आहे झळकू शकतो. एक धाव लागली आहे पहिली स्कोरबोर्डवर. बॅटनं चांगली सुरुवात विजयने केली आहे. पुढचा चेंडू अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि मिळाला विकेट. कामेश हा फलंदाज बाद झालाय. पहिला विकेट डाऊन केलाय त्या कशिरी टीम संघाचा कोलिली टीम संघाने. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून अटॅक केलाय ते गोलंदाजीचं अनिकेतने. दुसरी विकेट आहे या स्पर्धेमध्ये अनिकेतची. आउट केलाय फलंदाज कामेशला. धावसंख्या फक्त एक. नवीन फलंदाज प्रथम गेलाय क्रमांक 3 वर. हा स्ट्रोक ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमेच्या बाहेर येतोय. चौकार. आमच्या डिझेमॅनचं मन आम्ही जाणलोय काय हालत आहे त्याची. धावसंख्या 5 धावा धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेत. चांगली सुरुवात. प्रथम डॉट झाले ते प्ले अँड मिस. डॉट चेंडू इथे समाप्त होत आहे. अगदी चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. धावसंख्या 5 धावा धाव फलकावर. जिथे मागच्या मॅच मध्ये 80 धावांचा टार्गेट येथे ठेवण्यात आला होता कशिरी टीम संघाच्या माध्यमातून. संस्थापक अध्यक्ष भरत जाधव जे आमचे खास मित्र देखील आहेत. राऊंड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचा संघ सध्या फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फक्त लागल्या त्या म्हणजे 6 धावा. भरत जाधव ज्याने APL डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक विकेट षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तिथे ठेवण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून. मात्र आपली टीम चांगला खेळत आहे कोलिली संघ या स्पर्धेमध्ये. गोलंदाज अनिकेत चांगली गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट.
हा स्ट्रोक मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी झाली होती या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या 7 धावा, 7 लॉस ऑफ 1 विकेट. 7 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम त्रिमूर्ती कशिवली टीम. चला फिल्डिंग लगेच लावा. टीम मीटिंग अजिबात करू नका. सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जायचंय. 7 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. आता इथून पलटवार सुरू करावा लागेल विजयला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. मात्र खेळपट्टीवर असा खेळाडू आहे त्याची बॅट जर चालली ना तर हा थांबणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये बघितलं आपण अर्धशतक झलकवलं होतं या खेळाडूने. अगदी 15 चेंडूमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. षटक क्रमांक दुसरा सुरू झालाय. ऋषिकेश आलाय. षटक क्रमांक दुसरा. समोर तगडा फलंदाज आहे. नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. विजय सज्ज होत आहे. थोडीशी फिल्डिंग जी आहे सजवली जात आहे. फुलटा चेंडू आणि बीमर चेंडू टाकला गेलाय. झेल तर मिळाली होती मात्र बीमर चेंडू आहे. काही फायदा होणार नाहीये. धाव देखील मिळाली. 9+1 धावसंख्या. धावफलकावर 9 धावा. 9 फ्रीटचा इशारा. उघडा डोळे नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट आहे आणि फ्रीट चेंडू खेळण्याकरिता सज्ज होत आहे फलंदाज. प्रथम सोडून दिलाय. लेंथ लाईन पाहावी लागेल पंजांना. सुरक्षित आहे. डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाजीमध्ये गोलंदाज ऋषिकेश. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये स्कोरिंगचं काम करताना आमचे ऑफिशियल स्कोरर रोशन जाधव. चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक आहे. रनची संधी होती तिथे मात्र चेंडू हातामध्ये आला नाहीये. एक सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावर रोशन सांगतायत 10 धावा. आयोजन कमिटीकडे भरपूर स्कोरर आहेत. कॉमेंटर मात्र नाहीये. पुढच्या वर्षी अजून एक कॉमेंटर वाढेल असं वाटतो. सकाळपासून कॉमेंट्री फक्त. हा देखील चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. चांगल्या फलंदाजाला थांबवून ठेवला हे फार महत्वाचं आहे. रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष भरतदादा जाधव हे देखील मॅचचा आनंद घेत असतील. टीमने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. एन्जॉय करताना आपण ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेला. हा चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक आहे मात्र फ्लॅट 6 तोलून मापून मारलेला हा षटकार आपण पाहतोय. या फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला विजयला. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. भरपूर उंच जंप मारली होती शतरक्षकाने मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला नाहीये. षटक क्रमांक इथे दुसरा सुरू आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा ऋषिकेश. समोर फलंदाज सज्ज आहे विजय. आज विजयने भरपूर षटकार लगवलेत या स्पर्धेमध्ये. आज घरी गेल्या मनात चांगल्या मेजवानीवर ताव देखील मारेल ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे. धावा बनवते हे फार महत्वाचं आहे. बॉडी लँग्वेज चांगलं आहे. फिटनेस चांगला आहे त्या खेळाडूचं तर त्याचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. कारण की क्रिकेट असा आहे शेर सवा शेरों का क्रिकेट है. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 17 चांगला क्रिकेटर आहे. षटकाराला एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. ऋषिकेश. हा चेंडू आपण पाहतोय कदाचित मला वाटतं बॅट एज होती. पंच आम्हाला दर्शवतील.
षटक समाप्तीचा इशारा. बॅट एज होती, नक्की झेल ड्रॉप झालाय. जीवनदा मिल्या प्रथमला. 2 षटक समाप्त झाले, तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. पंचांना विचारल्याने तरी चालेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाइम आहे, ड्रिंक्स इंटरव्हल, कारण की पाण्याची व्यवस्था झाली या स्पर्धेला. आपण पाहतोय सन्माननीय सागर जाधव यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय गिरीशदादा पाटील ज्याच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकची सुंदर अशी चमकती ट्रॉफी जी आहे, सिल्वर अँड गोल्ड या अंदाजामध्ये ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर सूरज थोरात यांचा आम्ही आभार व्यक्त करू. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आमचे मित्र प्रतीक दिवेकर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह, या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दीपकजी चव्हाण यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी देखील सन्मान चिन्ह दिलेले आहेत. आणि सर्वात शेवट रमेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी आहे, सुंदर अशी ट्रॉफी देण्यात आली आहे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे या सर्वांच्या माध्यमातून. सलग 5 वर्ष झाले या स्पर्धेला, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला आहेत. आम्ही आपला आभार व्यक्त करू. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर तुम्ही नेहमी या स्पर्धेला एन्जॉय करा, कारण की शेवटच्या दिवशी आपण त्यांचा मेगा सत्कार करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 वर्ष असं कोणताच नाही आहे समाजसेवक की तुम्हाला तो ट्रॉफी देईल, असं आमचे गिरीश दादा आहेत. हा चेंडू चांगला आहे, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं, लॉंगॉनवर शतरक्षक तैनात आहे. 1 धाव झाली आहे. धाव संख्या 18 धावा, 18. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विजय धाव संख्या फक्त 18 धावा आहे. इथून धावांना गती वाढवावी लागेल, पलटवार सुरू करावा लागेल. मात्र गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय सागर. हा चेंडू मिस्टाम झालाय, टॉप एज चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडूला झेल करते आणि चांगली झेल पाहायला मिळाली आणि इथे विकेट मिळतोय. न्यू बॅटर हर्षल मैदानाच्या आतमध्ये. कशी टीम आता फसली गेली असंच म्हणूया आपण, कारण की कोहली टीम एक चांगला क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुपचे भरतदादा जाधव यांचा संघ आपण पाहतोय एका बाजूला खेळताना. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय हर्षल. चांगली इनिंग खेळावी लागेल. गोलंदाज सागर अजून एक चांगला चेंडू टाकलाय, पॉल्स केले समोर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडूला फील्ड केला जातोय. ओव्हरथ्रो होत आहे. धाव घेण्याचा मूड नाही विजेचं, अजूनही मूड नाहीये. एकच धाव मिळाली आहे. धाव संख्या 19 धावा धाव फलकावर. येणारे चेंडू जे बाकी आहेत ते म्हणजे 3 या षटकातील 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण की लोईस क्वीनचा सामना पाहायला मिळेल जर नाही आले तर. गोलंदाज पुन्हा एकदा समोर केले. लॉंगॉनवर शतरक्षक आहे. जितक्या अंदाजामध्ये चांगल्या अंदाजामध्ये शतरक्षक केला जात आहे, असं वाटतं की या धावा 30च्या आतमध्ये होतील. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू केली आहे, भरपूर आराम मिळाला कोहली टीम संघाला, कारण त्याच्या आरामामध्ये खूप चांगली चर्चा केली असेल, टीम मीटिंग झाली असेल. कदाचित आपल्याला कोहली टीम देखील लागू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला डावपेच आखवायचे आहेत आणि त्या प्रकारचे डावपेच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहा, फिल्डिंग अतिशय सुंदर राहिली आहे. चांगली फिल्डिंग सागरची पाहायला मिळते. वारंवार चेंडू त्याच्याकडे खेळले जात आहेत, मात्र तो देखील कमिटमेंट देताना 100% आपल्या टीमसाठी देत असताना. धाव संख्या झाली आहे 21 धावा. शेवटचा चेंडू राहिले या षटकातील. राईट हॅम ओ द विकेट. खराब चेंडू, शिक्षा तर मिळणारच, कारण की चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. हिशोब क्लिअर आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर
गोलंदाज आपण बघितलं, ऋषिकेशने 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर सागरने देखील 10 धावा खर्च केल्या. म्हणजेच पहिला षटक चांगला राहिलं तो म्हणजे अनिकेतेचं. त्याच्यामध्ये त्याला विकेट मिळाला, त्याने 7 धावा खर्च केला आणि टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावर. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. इथून पलटवार तुम्हाला पाहायला मिळतील का? मात्र स्ट्राईक देखील फलंदाज हर्षल याच्याकडे आहे. मात्र मी तिने एकच सांगेल हर्षलला, ही संधी पुन्हा येणार नाहीये. बॅटिंगला तर पाठवलंय टीमच्या कॅप्टनने, मात्र स्ट्राईक तुला विजयला द्यायचे. विजयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आल्यात. आता तुला देखील हात खोलावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, चौथा षटक टाकण्याकरिता आता देवा आलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आमचा रिक्षा चालक मालक मैदानाच्या आतमधून येत आहे, आपण थोड्या बाजूने यायचंय. पाण्याची व्यवस्था नाही, खूप चांगलं काम करतायत ते दानशूर आमचे. एक पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. पाण्याची व्यवस्था होत आहे या स्पर्धेला. थँक्यू सो मच, आपण आलात पाणी घेऊन. गोलंदाज देवा, थोडंसं रनअप चुकताना गोलंदाजाचं. वो कहा जाता है कि जिस जिसने पैसे को पानी पिलाया उन्होंने जन्नत को नीचे दिखाया. एक पुण्याचं काम आहे. सकाळपासून हवेचा प्रमाण जो आहे वाढतच गेलेला आहे, थांबण्याचं नाव घेतले नाहीये. कधी कधी पंचांची कॅप पडताना बघितले आपण, काही खेळाडूंचे टी शर्ट वरती होताना बघितले आपण, काही खेळाडू डोळे मिटकताना बघितले आपण. मात्र ही स्पर्धा अजूनही समाप्त होत नाहीये, पहिला दिवस, कारण की यानंतर अजून एक सामना होणं बाकी आहे. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये, असा चेंडू पुन्हा मिळणार नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजीला सुरुवात देवा याच्या माध्यमातून. हर्षलला आतापर्यंत धावा जास्त बनवता आल्या नाहीये, फक्त 2 धावा बनवल्यात आणि चेंडू खेळले 3. टेनिस क्रिकेट फास्टेस्ट क्रिकेट आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. अजून एक धक्का टीम कशेली टीम संघाला. मजा आणावी लागेल. असं म्हटलं ते की आजा नाही तर मजा नाही, कारण की येणारे चेंडू 4 आहेत. 4 चेंडू मध्ये इथून तुम्हाला 10 ते 15 धावा बनवणं गरजेचं आहे. धावा थांबल्या गेल्यात, धावा का बनत नाही? तर गोलंदाजी चांगली आहे कोलोली टीम संघाची. कोलोली गाव इथून फारसा लांब नाहीये, 1 ते 2 मिनिटाचा रस्ता आहे इथून. हायवेच्या त्या बाजूला कोलिवली आहे. गोलंदाज देवा, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. अजून एक धक्का, अजून एक विकेट डाऊन. जर विजयने मागच्या षटकामध्ये जर षटकात ठोकला नसेल, या धावा 20च्या आसपास असत्या आणि त्याला आता स्ट्राईक दिली जात नाहीये. ऋतिक गेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक मात्र असा खेळाडू आहे ज्याने 2 षटकार लगवले, तो म्हणजे विजय. सलामीला गेलेला फलंदाज नो स्ट्राईक वर अजूनही. प्रश्न निर्माण होत आहे की आजेला हा षटकार ठोकाचा होता का? सिंगल काढले असते तर कदाचित स्ट्राईक मिळाली असती. हा चेंडू पहा, भरपूर वेगाने टाकलेला हा चेंडू, डॉट चेंडू. असा असतो कधी कधी, जेव्हा खेळाडूचा दिवस असतो त्या खेळाडूला संधी कमी मिळत असतो मॅच मध्ये, ती संधी ते कमी मिळाली. आता राहिलेला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. देवा एकही धाव खर्च केले नाहीये. कमाल आणि धमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. मिस टाइम झालाय, अजून एक नवीन खेळाडू येईल असं वाटतं. हो यस, अजूनही संधी मिळणार नाही विजयला.
नाही आणि आता त्या संघाच्या अगेन्स्टच कोहली टीम मेडन विकेट फेकण्याची तयारी करत आहे. आज महाशिवरात्री डीजे मॅनने एक संगीत आज ऐकवला नाहीये. आज तांडव ऐकवणं भाग्य आहे डीजे मॅनला. अजून एक चांगला चेंडू आणि डॉट आणि मेडन विकेट. क्या बात आहे, कमाल गोलंदाजी पाहायला मिळाली. आता धावा झाल्या त्या म्हणजे 27 धावा 28 धावांचं आव्हान. म्हणजेच मागचे 6 चेंडू एकही धाव नाही. कमॉन डीजे, एक संगीत होऊन जातं डीजेच्या माध्यमातून. डीजे निखिल चला शतरक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाज देखील मैदान मध्ये पाठवून द्यायचे. चेंडू द्यायचे, मॅचचे चेंडू द्यायचे. फार महत्वाचा हा मॅच आहे दोन्ही संघांसाठी. मात्र ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली त्या संघाला फक्त आणि फक्त 27 धावा बनवता आल्या आणि 28 धावांचं एक छोटासा आव्हान ठेवलाय त्या टीमने. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. रोशन आणि सागर ही जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे. रावण ग्रुप कोहली टीम संघाच्या माध्यमातून. संस्थापक अध्यक्ष आपण पाहतोय भरतदादा जाधव यांची टीम आपण पाहतोय. APL ला देखील भरतदादा जाधव यांचा संघ उतरला होता. अठ्ठावीस धावा डिफेन्स करायचे. 27 झाल्यात, 28 डिफेन्स करायचे. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एकही धाव एक्स्ट्रा न देता, एकही धाव व्हाईट नो बॉल न टाकता शेवटच्या षटकामध्ये हा सामना रंगवायचा आहे. मात्र इथं मी एकच सांगेल, फलंदाजांना फक्त बॅटवर घ्यायचे आहेत. चेंडूपासून फक्त 4 धावा एक्स्ट्रा आहेत. पहिला चेंडू गोलंदाज, पहिलाच भीमर चेंडू. अगोदर सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन केला गेला नाहीये आणि आता दंड इथे लागला गेला जात आहे. म्हणजे पंचांनी घोषित केलेला हा भीमर चेंडू. नो प्लस 1 धाव मिळाली म्हणजे 2 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अगोदरच आपल्याकडे वाचवण्याकरिता फक्त 28 धावा आहेत. त्याच्यामध्ये आता भीमर चेंडू टाकलाय म्हणजे आता 26 धावा डिफेन्स करायचे 24 चेंडू मध्ये. कदाचित हा चेंडू बॅटला स्पर्श झाला असता तर चेंडू फार दूर निघून गेला असता. सागरने 1 धाव जोडली आहे. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. पप्पू 11 नांदेडने बी टीम पूर्ण तयारीमध्ये पुढचा मॅच खेळण्याची. मात्र इथे जास्त फरक पडणार नाहीये कारण की फ्रीड होता. झेल चांगली पकडली आहे आपल्या पॉलोत्र मध्ये. मात्र 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या 3 धावा धाव फलकावर. फ्रीड होता. डीजे मॅन सकाळपासून आपल्या धुंदीत आहे. दिवस रात्र डीजे वाजवत आहेत ते, डे नाईट.
धावसंख्या 3 धावा धावफलकावर, 3 विदाउट लॉस्ट. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना. हा स्ट्रोक चांगला आहे, शतरक्षक आहे मात्र चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागलाय टीम कोलिवली टीम संघाला. आउट होते फलंदाज सागर. सकल बसणं झाला नाहीये. एक संगीत होणं गरजेचं होतं. तो संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. निखिल डीजे. आज महाशिवरात्री मित्रांनो आणि संपूर्ण जगभरामध्ये महाशिवरात्री जल्लोष केला जात आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय, समीर गेलाय. समीरला चांगली फलंदाजी करावी लागेल. धावा बनवू शकतात. लो स्कोरिंगचा मॅच आहे. नेहमी रंगादार सामने होताना आपण बघितला फिल्डिंग चांगली होते. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट करताना समीर. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 4 धावा. सावली किरेक्शन आमच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता. मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्स हवे असतील, तुम्हाला ट्रॉफीज हवे असतील तर नक्कीच सावली क्रिएशनला तुम्ही संपर्क साधा. एक चांगला ब्रँड आहे वाड्याचा. अजून एक चांगला चेंडू, डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. मी देखील सावली क्रिएशनला व्हिजिट दिले होते. BRPLचे टी शर्ट ट्रॅक्स तिथूनच आले होते. चांगली क्वालिटी त्याच्या माध्यमातून मिळते नेहमी. हा चेंडू, ओ मला तर झेल सोडली गेली तिथे विकेट किपर विजयच्या माध्यमातून. पुन्हा संधी येणार नाहीये कारण की अगोदरच 28 धावा डिफेन्स करायचे. त्याच्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग अजयने शेवटच्या क्षणी डोक्यावर देखील हात ठेवला होता की हा झेल झाला असता कदाचित विकेट मिळाला असता. विकेट मिळाला असता थोडंसं दबाव आला असता समोरच्या संघावर. मात्र दबावमध्ये न खेळता चांगली फलंदाजी करायची. मात्र हा गोलंदाज बीमार टाकण्याचा थांबत नाही. अजून एक बीमार. आता हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. चला लगेच दुसरा गोलंदाज द्या. बाकीच्या सर्व खेळाडू आपापल्या जागेवर थांबायचे. धावा आलेल्या आहेत. फक्त एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर, 5. चला दुसरा गोलंदाज रिलीज करायचा आपण. किती चेंडू टाकायचे बाकी आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर? एक चेंडू टाकायचा बाकी आहे फक्त. एक चेंडू, एक चेंडू फक्त टाकायचं बाकी आहे या षटकातील. 2 बीमर. बीमर असा असतो मित्रांनो, फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने फेकला जातो म्हणून त्याला बीमर घोषित करण्यात येतो नेहमी. रेंजच्या बाहेर चेंडू आला होता. ISPL सूर्य सध्या मित्रांनो त्या स्पर्धेमध्ये प्रथमतः 9वा दस्सा देखील पाहायला मिळाला षटकाराच्या रूपात. आपण नेहमी म्हणत असतो हा छक्का नाही तर दस्सा आहे. मात्र तिथं ऐकायला मिळाला नाही तर बघायला मिळाला प्रेक्षकांना. गली क्रिकेट मधून थेट स्टेडियम मध्ये नेण्याचं काम सर सचिन तेंडुलकर सर, अक्षय कुमार आणि त्यांची संपूर्ण टीम करत आहे. प्रिन्स आलाय गोलंदाज. एक चेंडू टाकण्याकरिता. एक चेंडू त्याला दिलाय मात्र त्यांनी चांगला टाकलाय. डॉट चेंडू, षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या धावफलकावर लागली आहे म्हणजे 5 धावा. म्हणजे येणारे चेंडू 18 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 23. 18 गेंदे 23 रन. बॅटची मांग केली मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट घेऊन जायचं एकाने. बॅट दोषला नाही देऊ शकत आपण. बॅटला नाही तर आपल्या फुटवर्कला. आपण जागेवरून खडेखडे स्ट्रोक जर खेळत असेल तर बॅटवर येणार नाहीये चेंडू. काही खेळाडू असे असतात की मोठा फटका आल्यानंतर देखील बॅट बदलत असतात. जसे भावेश पवारला बघितलं, पवन केनेला बघितलं आपण, अशा महान खेळाडूंना बघितलं आपण. 18 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. कामेश आला षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. आज कामेशने निराश केलं. बॅटिंगमध्ये बॅटिंग चालली नाहीये मात्र गोलंदाजी त्याला चालवावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
एक्स्ट्रा धावा पहिल्या षटकामध्ये जर मिळाल्या नसते, आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत, तर आता कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली टीम कोहली टीम. पहिल्या चेंडू राईट मोर द विकेट कामेच. हा स्ट्रोक चांगला आहे, शतरक्षक बघत राहील, त्याच्या बाजूने निघून गेला चेंडू, सीमेच्या दिशेने निघालाय, थांबेल का हा चेंडू. आता धावा इथे कंप्लीट होत आहेत, त्या म्हणजे 3 धावा. स्ट्रोक मध्ये तितके पॉवर नव्हती, मात्र धावा चांगला मिळाल्या 3. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धाव संख्या 3 धावा. रोशनच्या बॅटमधून धावा मिळाल्या, धाव संख्या होते ती म्हणजे 8 धावा. आता 20 धावांची आवश्यकता आहे 17 चेंडू मध्ये. 17 गेंदे 20 रनच्या इस मैच को जीतने के लिए. गोलंदाज कामेश. चांगली फिल्डिंग ठेवणं गरजेचं आहे. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी रंगतदार होत असतात. चुरस नेहमी पाहायला मिळाली आहे, कारण की तुम्ही बघितलं असाल याच मैदानावर डे नाईटला स्पर्धा झाली होती. शेलार वर्सेस गोरसी फायनलचा मॅच रंगला होता या मैदानावर. गोलंदाज कामेश लेफ्ट आर्म फलंदाज झालाय. आता थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय सिंगल डबल वाचवण्याकरिता. हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळते प्ले अँड मिस डॉट चेंडू. बॅटवर काय येत नाहीये चेंडू, याचा उदाहरणार्थ असा आहे की आपला फुटवर्क, चेंडूवरची नजर मिसिंग होत आहे वारंवार. काही लेदर खेळणारे खेळाडू आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर करत असतात, नेहमी खडे खडे स्ट्रोक खेळत असतात. पुन्हा एकदा खिसून मारायचं होतं, मात्र बॅटवर चेंडू येत नाहीये. डॉट चेंडू वारंवार डॉट झालाय. आता डगआउट थोडस शांतता पाहायला मिळते. खेळाडू कक्षातून आवाज येणं बंद झालाय. सज्ज होत्या खेळपट्टीवर फलंदाज. हॅप ट्रॅकर, फायदा मिळेल फलंदाजाला. धावा किती मिळतील? फक्त एकच धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर 10 धावा. मी अगोदरच सांगितलं होतं की धावांपासून 4 चेंडू पासून धावा 4 जास्त आहेत. 28 धावा बनवायचे 24 चेंडू मध्ये. मॅच इतकी कठीण नाहीये, मात्र ज्या प्रकारे फलंदाजी होत आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे, मॅच शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच रंगेल. 10 धावा झाल्यात, अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. हा स्ट्रोक चांगला आहे, समोरच्या दिशेने उडवलाय. धावा किती मिळतील पाहूया. पंच काय इशारा करतायत? षटकार. स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 बाय. चेंडू सीमा पार गेला होता. षटकार पूर्ण राग काढला गेला इथे फलंदाज रोशनच्या माध्यमातून. अजून एक मात्र फसला गेला. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. दुसरा धाव मिळेल. 2 धावा मिळतील इथे. तिसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता तिथे, मात्र 2च धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या धाव फलकावर 18 धावा. आता 10 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जे बाकी आहेत 12 गेंदे 10 रन. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी मैदानाच्या आतमध्ये. आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे. सन्माननीय सागर जाधव, त्याचबरोबर सलग 5 वर्ष ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय गिरीशदादा पाटील, प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सूरजित थोरात यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. प्रतीक दिवेकर जे टिमगरपाड्याचे आहेत, भादवड बीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांच्यामध्ये सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दीपकजी चव्हाण यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी देखील आम्हाला सन्मान चिन्ह दिलेले आहेत. आणि शेवटला आपण पाहतोय सन्माननीय रमेशदादा गायकवाड, मॅन ऑफ द मॅच. सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण खेळाडूला देत आहोत दिवसभर. ती ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच आपण विशेष सहकार्य करत राहा या स्पर्धेला. पुढच्या वर्षी ही स्पर्धा सर्वात प्रथम ठेवली जाईल आणि जास्तीत जास्त संघांना संधी दिली जाईल त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन हर्षल आलाय 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याकरिता.
मॅचची एज होती मात्र झाली आहे चुकी. चुकीला माफी नाहीये. गोलंदाज करेल तर काय करेल. विकेट तर आला होता मात्र विजयने नकारला. तिथे झेल सुटली गेली आहे. एक धाव कंप्लीट. विकेट मिळाला असता नवीन फलंदाज झाला असा खेळपट्टीवर आणि एक धाव वाचली गेली असती. आता 9 धावांची आवश्यकता आहे इथून मॅच जिंकण्याकरिता कोहली टीम संघाला. चेंडू बाकी आहेत 11. 11 गेंदे 9 रन. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा आपण कशिवली टीम, कारण की अजून एक मॅच खेळवायचा बाकी आहे. थंडगार हवा सुटली आहे. आज महाशिवरात्री सारखा मोठा सण आहे आणि त्या सणानिमित्ताने आज सर्वच इथे बिजे आहेत. संध्याकाळी जाऊन नक्कीच कलिंगड आणि खजूर जे आहेत त्याच्यावर ताव मारणं बाकी आहे अजूनही सर्वांचं. हर्षल गोलंदाज. विकेट घेणं फार महत्वाचं आहे. हा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल. एखादा मोठा फटका या षटकामध्येच मॅच फिनिश होऊ शकतो. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे 9 रन. गोलंदाज हर्षल. हा स्ट्रोक चांगला आहे. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा पार गेला. येतोय षटकार.